आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 9/4/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याच्या अनुषंगाने आहे. नेमकी कोणती माहिती या पत्रात दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाची पत्र, शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड संदर्भात. प्रस्तुत पत्र श्री पवन जोशी सर, बिझनेस ॲनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महा आय टी मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे. आणि या पत्राचा संदर्भ आहे तो माननीय आयुक्त शिक्षण यांची कार्यालयात दिनांक 8/4/2026 रोजी झालेली चर्चा. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही. ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे DDO-2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधतेचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल. तसेच DDO-2 स्तरावरील लॉग इनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास DDO-2 यांना त्या देयकाचे MTR 44A जनरेट करता येणार नाहीत, अशा सूचना संचालनालयाचे पत्र क्रमांक 1685/296 दिनांक 22/1/2026 अन्वये देण्यात आल्या होत्या. दिनांक 8/4/2026च्या माननीय आयुक्त शिक्षण यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशाप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ ID मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्र DDO-1 स्तरावर काम अद्याप पूर्ण झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे. दिनांक 9/4/2026 हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.